तर मॅडम नोंद करायची का? लायसन्सची का? या आत या. महिलांकडे व्यवस्थित लक्ष द्या. ते का वर दिसतं लाईव्ह. नमस्कार. सोबतच करशील का मग ते आल्यानंतर? कधी डिस्चार्ज कधी? काय म्हणायचंय रे? मी सुरुवात करतो फक्त आणि तुला घेते. वंदे मातरम. पिंपळगाव बसवंत मध्ये आहोत. निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे राजकारण कुठल्याही थराला कुठेही कितीही गेलेलं असलं तर आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही. हा देश आमचा, या देशाची मालक आम्ही आहोत. मालक जनताच मालक. आणि याच नात्यानं आम्ही RTO मधला भ्रष्टाचार सगळा आहे ना नाशिकच्या वेशीवर लटकवलेला आहे, टांगलेला आहे आणि त्यांच्या आबरूचे लत्तर पण टांगलेले आणि त्यांच्या नाकावर टिचून दलालांचं साम्राज्य नष्ट करून सरकारी शुल्कामध्ये सगळ्यांचे कामं झाले पाहिजे म्हणून इथं शिबिर लावलेले आहे. आपल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे ट्रान्सपोर्ट विंगचे जिल्हाध्यक्ष योगेश कायस्ते यांच्या नेतृत्वामध्ये इथं ते काम होतं आहे आणि सकाळपासून आनंदाची गोष्ट म्हणजे टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत व्हावं की 100 लोकांनी इथं नोंदणी केली. जवळपास 45 लोक फक्त आपल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे मेंबर झालेले आहेत. त्यांना सगळ्यांना खरं तर मेंबर व्हायला पाहिजे तर त्यांचे कामं होणार आहेत. कारण वर्षभरासाठी 150 रुपये ही मेंबरशिप फी काहीच नाही, ती त्यांनी भरणं जरुरी आहे. ती जर त्यांनी भरली नाही तर काम कसं करायचं आम्ही पुढे सांगा तर बरं. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. त्यांचा त्या संदर्भामधला आजचा अनुभव जो आहे तो ऐका. वंदे मातरम. मी योगेश कायस्थ, निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटना नाशिक. ठरवल्याप्रमाणे आपण नेहमी ड्रायव्हिंग लायसन कॅम्प घेतो. नुसतं ड्रायव्हिंग लायसन कॅम्प नसून तर या ठिकाणी सर्वच RTOचे कामं आपण सरकारी दरात पूर्णपणे प्रत्येक सभासदाला मिळावं यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे सकाळी आम्ही या ठिकाणी आलो. कंप्लीट या ठिकाणी 8 वाजता कॅम्प सुरू झालेले. आत्तापर्यंत नोंदणी झालेले 100च्या वरती नोंदणी निघून गेलेले. मला वाटतं आता काहीतरी 110-115चा आकडा होता. त्याप्रमाणे प्रत्येकाला लायसन मागे आज या पिंपळगावच्या जनतेचा फायदा. जो लायसन बाहेर त्यांना 4-4.5 हजारला मिळत होतं आपण याच्यात 3 लायसन देतो आहे त्यांना. एक 2 व्हीलर गिअर, एक 2 व्हीलर विदाऊट गिअर आणि 4 व्हीलर असे कंपल्सरी आपण त्यांना 3 लायसन दिलेले. याच्यामध्ये पहिली त्याची फी घेतली आहे 600 रुपये, नंतरची फी आहे 1100 रुपये. असं सरकारी दरात जो आकडा आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडून फी आकारली गेली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून सभासद नोंदणी 150 रुपये पावती निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटना अशी नोंदणी पण करण्यात आली आहे. तर या सरकारी दरात प्रत्येकाला याचा लाभ घेता यावा आणि हा उद्देश नुसता ड्रायव्हिंग लायसन नसून किंवा हा धंदा नसून किंवा कॅम्प नसून प्रत्येक नागरिक कसं जागृत व्हावा आणि कसं त्याने आपल्या पद्धतीने काम करून घ्यावा आणि बाहेर आपली कशी लूट होते ती कशी माहिती करून घ्यावा. आता दुसरा अनुभव असा या ठिकाणी बरेचसे लोक आहे ना RC घेऊन आले. कमर्शियल गाड्यांची गाडी पासिंग करायची, गाडी इन्शुरन्स करायची. ज्यावेळेस त्यांना मी तो आकडा सांगितला त्यावेळेस त्यांना एकदम धक्का बसला. कारण की त्यांना तो आकडा होता 10,000, 11,000, 12,000. ते काम आपल्याकडे 1300 रुपये. 10,000चं काम 1300 रुपयात करतोय. टाळ्यांच्या कजरात काम व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी इन्शुरन्सचा जर दर ऐकला तर जी पावती त्यांना 20,000, 21,000ची इथे भेटते तर त्यांचे पूर्ण पैसे आकारले जातात. किंवा 21,000ची पावती असेल तर 18,000 रुपये आकारले जातात. असे दलाल लोक त्यांना लुटत आहे आणि आपल्याकडे त्यांना 50% सवलत आहे त्याच्यामध्ये. 20,000ची जर पावती असेल तर त्यांना ते 10,000 मध्ये तो इन्शुरन्स उपलब्ध होतोय. 20,000चा इन्शुरन्स 10,000. तर पूर्ण गाडी समजा 20,000चा इन्शुरन्स असेल तर 10,000 रुपये इन्शुरन्स आणि 1300 रुपये पासिंग या पद्धतीने. आणि तिसरी धक्कादायक गोष्ट अशी की पूर्ण जिल्हाभर आहे ना एक भूत पसरून ठेवलाय की हेडलाईटची पावती. प्रत्येकाने तोच मला प्रश्न विचारला. तिथं आपण बंद करून वर्ष झाले. हेडलाईटची पावती कायमची. अरे हेडलाईटची पावती कायमची. आणि या RTOचे खाकी महावस्त्रधारी यांच्या खिशात जाणारे पैसे कायमचे. हेडलाईटचे पैसे कायमचे. त्यामागचा होणारा खर्च गाडीवाल्याचा 1,000 रुपये होत होता. कारण की 400ची पावती येणं जाणं त्याचं 20 किलोमीटर होत होतं. त्याच्या मागचा जाणारा डिझेलचा खर्च 2 वेळेस जाऊनही ते क्लिअर होत नव्हतं. तर आपल्याकडे जी गाडी येते त्याला ती पावती लागत नाही. आणि कोणाकडे दुसऱ्याकडे जर तुम्ही करत असाल तर ती पावती काढू नका. मी प्रत्येकाला वॉर्निंग देतो, काढूच नका. आणि ती दुसरीकडे लागते. त्याचप्रमाणे SLD आणि ECU एक घुसलेलं भूत 8,000, 9,000 त्याचे बाहेर घेतल्या जातात. पण आपण काही ठिकाणी काही ठराविक जे प्रामाणिकपणे काम करताय आपल्याबरोबर दुकानदार
ते आपल्याला 50% दराने ते द्यायला जे ओरिजिनल जे बिल असतं त्याच रकमेत ते आपल्याला सेवा देत आहे. जसं क्यू आर कोडची पावती रिक्षाला आम्ही देतो, त्या ठिकाणी बाहेर मिळते ती 350ला, तर त्या ठिकाणी भेटते 150ला. तर SAD बाहेर भेटतो 8000ला, तर ते देतात आपल्याला 1500 2000 या ओरिजिनल रेटमध्ये. आणि मी आता काही कंपन्यांना पिकअपवाल्यांना सहसा माझं सांगणे, ग्रामीण भागातल्या जितक्याही पिकअप आहे सर्वांनी एक लक्षात घ्या, ECU आणि SADचं लेटर कधीच बाहेरून विकत घेऊ नका. कंपनीवाल्याकडे जा, तुमच्या जागेवर ते शोरूम आहे, त्यांच्याकडे ते 1000 ते 1200 रुपयाला उपलब्ध आहे. बाहेर त्याचे 4000 5000 रुपये घालू नका. ते लेटर घेऊन या आणि 1300 रुपयात गाडीची पासिंग करून न्या. गाडी निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आणि त्याचबरोबर दुसरा उद्देश रोजचा जो चालू असतो, नवीन काही ना काही देण्याच्या प्रयत्नात असतो. नेहमी 6 महिन्यापासून प्रयत्न चालू आहे की जी ग्रामीण भागातली पिकअप आहे, प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात, प्रत्येकाच्या मळ्यात, प्रत्येकाच्या घरात असलेली गाडी पिकअप, तिच्या मागचा टॅक्स आणि तिला होणारा दंड, त्याविषयी तो लढा चालूच आहे. त्या गाडीला दंड येतो 29 ते 30,000, परंतु त्या गाडीत माल असतो शेतीमाल. तर त्यासाठी UPमध्ये आता मागे गेलो, मला त्या ठिकाणी मला लाईव्ह करताना आलं, परंतु 20 वर्ष मागेपासून मी जातोय त्या ठिकाणी. 20 वर्ष मागेपासून तिला शेतकरी वाहन म्हणून घोषित केलेले, तिला MV टॅक्स लागत नाही, तिला ओव्हरलोड लागत नाही, तिला कोणत्याही प्रकारचा दंड होत नाही. परंतु इथे आपण साधारण कच्चा माल विकतो शेतीतला, पण त्याला दंड येतो 30,000, माल असतो 5,000चा. त्याच्यामुळे तो मालही विकला जात नाही. भाव दरोडेखोर RTOनं शेतकऱ्यांच्या गाड्या सोडल्याच पाहिजे, सोडल्याच पाहिजे, सोडल्याच पाहिजे, दरोडेखोर RTOनं शेतकऱ्यांच्या गाड्या सोडल्याच पाहिजे, सोडल्याच पाहिजे, सोडल्याच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, महिनाभर पासून म्हणजे अजून दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून माझा विचार आहे की कलेक्टरला लेटर द्यावा, कमीत कमी नाशिक जिल्ह्यापुरता तरी ते पिकअप वाहन जे शेतीमाल वाहतं त्याला शेतकरी वाहन म्हणून घोषित करण्यात यावा. त्याला कोणत्याही प्रकारचा दंड येणार नाही, कोणत्याही प्रकारचं काही अरेरावी होणार नाही. या प्रयत्न चालू आहे. सर ते नंबर प्लेटचं काय ते? HSRP नंबर प्लेट लक्षात घ्या. HSRP नंबर प्लेट सध्या तरी कोणी ती काढू नका. मी प्रत्येकाला वॉर्निंग दिली, काढू नका म्हणजे नका. 25 एप्रिलपर्यंत वाट बघा. एक तर ते बंद होईल, नाही तर त्याच्या रकमेत बदल होईल. 150 रुपयातच घेऊ. 150 रुपयातच घेऊ. HSRP नंबर प्लेट 150 रुपयात मिळालंच पाहिजे. निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटना ज्यावेळेस याच्यावर आंदोलन चालू करेल त्यावेळेस स्वतः भावी सर लाईव्ह येऊन सांगतील की माझा प्रयत्न असा आहे, ज्या दिवशी आपल्याला हे आंदोलन करायचं आहे वेगळं आणि अनोखं, कोणाला नुकसान होणार नाही, कोणाचा कामधंदा पडणार नाही, कोणाची जाळपोळ होणार नाही, कुठे दगडफेक होणार नाही किंवा रस्ता रोको होणार नाही, अशा पद्धतीचं शुद्ध सात्विक आंदोलन करू. प्रत्येकाने आपल्या गाडीचे नंबर प्लेट काढून टाकणे, एक दिवस भरपूरता त्याचा निषेध करणे. हे HSRP आम्हाला या रकमेत परवडणार नाही. तुमच्या नियमाला आम्ही मान्य करतो. आम्हाला 150 रुपयात अवेलेबल करून द्या. यासाठी प्रयत्न करा, कमेंट करा. आपल्याला आंदोलन केव्हा करायचं तुम्ही आम्हाला वेळ द्या, त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी वेळ काढू. अमोल जाधव, तालुका अध्यक्ष, निफाड. नमस्कार. आता आम्हाला वाटलं नव्हतं एवढा मोठा प्रतिसाद मिळेल, पण जे काही बघणारे असतील एजंट वगैरे, मला तर आणि सरांना तर लई शिव्या देत असतील. भयानक प्रकारे आज शिव्या खायला भेटत असलं आम्हाला देतच असतील. कारण की शिव्या कोण देतं माहिती का? किंवा ज्याच्या तोड्या पाणी बंद होता ना ते आमच्यासारख्यांना शिव्या देतात. कारण की आम्ही समाजाची चांगली कामं करतोय ना, जे चांगल्या लोकांना दिसत आहे त्यांना खपतंच त्या डोळ्यामध्ये. ते खपल्यामुळं आम्हाला त्या ज्या जखमा होत आहेत, ते शिव्या देत आहे, त्यांचा आम्ही असं पुरस्कार देत आहे म्हणून आम्ही ते स्वीकारतो. आणि एकच गोष्ट सांगतो, जिंकण्याचा आम्हाला मोह नाही आणि हारण्याचा आम्हाला भय नाही. भावे सर असेल त्याच्या पाठी ना, त्याच्या सुटतील जीवनाच्या गाठी, याचं सांगतो, बाकी काही सांगतो. वंदे मातरम. भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. मुकी बिचारी कुणीही हका, अशी मेंढरे बनू नका, मुकी बिचारी कुणीही हका, अशी मेंढरे बनू नका. निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे मिळवणार मी.